2 दिवसांच्या पाहुणचारानंतर आज मंगळवार 2 जुलै भल्या पहाटे ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या सासवडकडे रवाना झाल्या। वरुण राजाचा शिडकाव आणि सोनेरी सूर्यकिरण अंगावर झेलत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी 10 वाजता तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सकाळी 12 वाजता आगमन हडपसर गाडीतळ येथे झाले। पालिकायुक्त राजेंद्र भोसले, आमदार चेतन तुपे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार महादेव बाबर, माजी महापौर वैशाली बडकर, अमर तुपे, पल्लवी प्रशांत सुरसे, उज्ज्वला सुभाष जंगले, सविता मोरे, विजय देशमुख, डॉक्टर शंतनू जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते। पुलगेट हडपसर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी मंडळासह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। हडपसर पंचक्रोशीतील वैष्णवांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। हडपसर वासियांनी वैष्णव भक्तांना एकादशी निमित्त केळी, खिचडी, चहापान देत सेवा केली। तसेच प्रथमोपचार केंद्र आणि औषध वाटपही अनेक मंडळासह डॉक्टरांनी आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले। शहीद भगत सिंग जीवरक्षक फाउंडेशनचे बच्चू सिंग टाक, आझाद सिंग टाक, भगत सिंग टाक आणि मित्र परिवाराच्या वतीने खिचडी, पाणी बॉटल वाटप करून हजारो वारकऱ्यांचे हात पायांचे आयुर्वेदिक तेलाने मसाज केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हडपसर गाव येथे वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या आणि इतर साहित्य वाटप करीत दोन्ही पालख्यांचे यथोचित स्वागत केले। यावेळी माजी महापौर पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते। कामधेनू सोसायटी, घनश्याम बापू हाके, मनसेचे साईनाथ बाबर, राजेंद्र सपकाळ, विजय मोरे यांनी वारकऱ्यांसाठी विविध सुविधांचे आयोजन केले होते। पोलीस उपायुक्त आर राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त अतिशय चोख ठेवण्यात आला होता। पालखी निघाल्यानंतर तातडीने पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साफसफाई करून तात्काळ कचरा उचलून नेला। आमदार चेतन तुपे म्हणाले की वरुण राजाचे आगमन झाले आणि वारकरी पावसात न्हाऊन निघाला। अतिशय आनंदाच्या वातावरणात दोन्ही पालख्या हडपसर मधून मार्गस्थ झाल्या। सर्व प्रशासनाच्या वतीने वारकरी आणि आलेल्या भाविक भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा आणि बळीराजा सुखावा ही पांडुरंग चरणी प्रार्थना। शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शहराध्यक्ष प्रमोद भाडगेरे म्हणाले की आषाढी वारी सोहळा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही तर जगामध्ये या सोहळ्याचं कौतुक आहे। इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ देत, यासाठी सारं शिवार भिजू दे असं वरुण राजा आणि विठ्ठलाचरणी मागणं मागतो असं त्यांनी सांगितले। माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, दोन्ही पालख्या हडपसर मध्ये आल्या, भाविक भक्तांच्या आनंदाला उधाण आलं। पंढरपूर पर्यंत वारकरी अतिशय उत्साहाने सहभागी होतात। पुणे शहर आणि हडपसर उपनगर मधील नागरी प्रश्न सुटावेत, वाहतूक कोंडी सुटावी आणि आमदार राज्य सरकार आणि प्रशासनाला सद्बुद्धी द्यावी हे पांडुरंग चरणी प्रार्थना। माजी आमदार महादेव बाबर म्हणाले की दोन्ही पालख्यांचा हडपसर मध्ये संगम म्हणजे हडपसरच्या नागरिकांसाठी पर्वणी होती। वारकऱ्यांचा पंढरपूर पर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा आणि या राज्य सरकारला पांडुरंगाने सोबती द्यावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व्हावेत। मी हडपसर नगरीमध्ये माऊलींची आणि तुकारामरायांची पालखी आज या हडपसर नगरीमध्ये येत आहे। मी सर्वप्रथम हडपसर नगरीच्या वतीने पुणे शहराच्या वतीने दोन्ही पालखींचं मनापासून स्वागत करतो। माऊली चरणी तुकारामाचरणी प्रार्थना करतो की शेतकऱ्यांना सुखी दिवस हो दे, पाऊस चांगला पडू दे, बळीराजा सुखू दे आणि वारकऱ्यांसाठी ज्या महायुतीने जे निर्णय घेतला, प्रत्येक दिंडीला नामपात्र दिंडीला 20-20 हजार रुपयाचा जो निधी त्या दिंडीला देणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आरोग्य सेवा या ठिकाणी महायुतीच्या वतीने सरकारच्या वतीने केली। अशी योजना कधी नव्हती, एवढी योजना चांगल्या योजना आज या ठिकाणी महायुतीने केले। नक्कीच त्यामध्ये येणारे सगळे भाविक त्या ठिकाणी आनंदाने उत्साहाने आज या ठिकाणी हडपसर नगरीतून पंढरपूर मार्गे या ठिकाणी जाणारे मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अशाच जयघोष आणि विठ्ठलाच्या नामाचे चरणी प्रार्थना करून सगळे जयघोष करून चांगले या ठिकाणी पंढरपूरला पालखी पोहोचे अशा प्रकारची मागणी माऊली चरणी करतो। वारकरी बंधू आणि नागरिक बंधूंना पांडुरंगाच्या आणि विठ्ठल यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजच्या पालखी पुणे शहरामध्ये प्रवास करत आहे। त्या अनुषंगाने सर्व वारकरी यांना आपल्या पोलीसच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या चांगल्या पद्धतीने त्यांच्या
प्रवास आणि त्यांचे दर्शन व्हावे त्या दृष्टीने आम्ही सर्व तयारी केलेली आहे. सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो. आज हडपसरमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं आगमन होत आहे आणि एक प्रचंड असा उत्साह भाविकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुतर्फा हडपसरचे सर्व नागरिक पालख्यांच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी उभे झालेले पाहायला मिळत आहेत आणि अनेक लोक पालखी पोचवण्यासाठी पुण्यातून हडपसरपर्यंत किंवा हडपसरमधून दिवे घाटापर्यंत जाताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढळत आहे. मी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं आणि वारकरी साधू संतांचं हडपसर नगरीमध्ये या भागाचा आमदार या नात्यानं मनापासून स्वागत करतो. वारकऱ्यांची सोय करण्याचा आम्ही यथाशक्ती प्रयत्न केलेला आहे. प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, सर्वांनीच आपलं योगदान याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळं अतिशय शिस्तबद्ध असा पालखी सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. वारकऱ्यांच्या आरोग्यापासून सर्व गोष्टीची काळजी या ठिकाणी आम्ही घेतोय. आमचं एवढंच वारकऱ्यांना शुभेच्छा असतील की त्यांनी आमच्या सर्वांचा इथं जे दर्शनाला उभे होते त्यांचा सर्वांचा नमस्कार विठुरायापर्यंत पोहोचवावा आणि त्यांचं जे काही स्वागतामध्ये न्यून राहिलं असेल तर त्याचं त्यांनी आम्हाला मोठ्या मनानं माफ करावं. हडपसरकर नागरिकांची सेवा त्यांनी गोड मानून घ्यावी आणि हडपसरकरांच्या पदरी त्यांचा हा जो दिंडीचा प्रवास आहे त्याचं जो काही पुण्य आहे त्यातला काही अंश त्यांनी आम्हाला आशीर्वाद रूपाने द्यावा अशी वारकरी संत संचरांकडं माझी मागणी राहील. विठुरायाच्या चरणी हीच प्रार्थना राहील की महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम ठेव. आमचा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, महिला असतील, विद्यार्थी असेल, युवक असेल, या सर्वांना त्यांच्या मनातल्या त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कर. महाराष्ट्रामध्ये पर्जन्याचं मान चांगलं राहू दे, पाण्याचं दुर्भिक्ष राहू नये आणि महाराष्ट्र हे या देशातलं आघाडीचं राज्य आजपर्यंत आहे तसंच या पुढच्या काळात सुद्धा हे आघाडीचं राज्य देशामध्ये ठेव आणि देशातील नागरिकांना सुद्धा तुझ्या कृपेचा वर्षाव व्हावा आणि भारत देश हा सुजलाम सुफलाम व्हावा अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना. नमस्कार. आज या ठिकाणी आमच्या कॉलेज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय इथले 25 विद्यार्थी पोलीस मित्र म्हणून सहभाग घेत आहेत. महाराजांची पालखी आता काही वेळात इथे म्हणजे येईलच, तर त्यानिमित्ताने सर्व वारकऱ्यांना मी नमन करते आणि सर्वांना शुभेच्छा देते. आज हडपसर नगरीमध्ये संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन होतं. त्याचबरोबर इतर संतांच्याही पालख्यांचं आणि एकूणच वैष्णव भक्तांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांचं आम्ही हडपसरकरांच्या वतीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तथा हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. पुणे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. पांडुरंगाच्या दर्शनाच्या आशेने हा सगळा एकूणच वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी पंढरपूरकडे जात असतो. हडपसरचं एक वैशिष्ट्य आहे, हडपसरला एकूणच संगम होतो. एकीकडं संत श्रेष्ठ तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरकडे दिवे घाटा मार्गे जाते, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही आपल्या आकाशवाणी 15 नंबर मार्गे दोन्ही मार्गे हे पंढरपूरला जाते. त्याच्यामुळे अनोखा संबंध या ठिकाणी पाहायला मिळतो. या निमित्ताने पुण्याची, महाराष्ट्राची, देशातली एकूण आध्यात्मिक संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक जण आपापल्या वतीने करत असतो. मी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो की आता या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याचबरोबर पुणेकरांचे सुद्धा पिण्याच्या पाण्याचे नाही का हाल होत आहेत. त्याच्यामुळं धोधो पाऊस पडावा, धरणं भरावीत, या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा ही मनपूर्वक प्रार्थना. हडपसरकरांचे, माझ्या पुणेकरांचे जे प्रश्न आहेत, वाहतूक कोंडीचे आहेत, कोयता गँग, ड्रग्सवाल्यांचं जे काही एकूणच राज्य हे पुण्यावर येऊ घातलेले, पुणे शहर जे बदनाम होत आहे याच्यातून सुटका करण्यासाठी स्वतः विठुरायाने तिथल्या प्रशासनाला, राजकारण्यांना आणि एकूणच आमदारांना, राज्य सरकारला या ठिकाणी सुबुद्धी देव हीच प्रार्थना या निमित्ताने करतो. गेले 2 दिवस पुणे शहर सगळं भक्तिमय वातावरणामध्ये न्हावून निघालेलं आहे. संत जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही संतांच्या पालख्याचं आगमन हडपसर मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा हडपसरमध्ये झालेलं आहे. या दोन्ही पालख्यांचा संगम हडपसरमध्ये या ठिकाणी होतो आणि आम्ही हडपसरवासी आहे. आता दोन्ही पालख्यांना निरोप देत असताना पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करणार आहे की हे पांडुरंगा, हे विठ्ठला, की पाऊस पडू दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, सुखाचे दिवस येऊ दे, या राज्यामधले जे सरकार आहे त्याला सद्बुद्धी येऊ दे,
दुष्काळ जाहीर करू दे, दुष्काळाची मदत शेतकऱ्यांना होऊ दे आणि सुरक्षित महाराष्ट्र, चांगला महाराष्ट्र, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र निर्माण होऊ दे, एवढीच पांडुरंग चरणी या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव